पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली। यावेळी ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट घेतली। ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारांवर बैठक। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला। अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी एलन मस्क यांच्या भेटीला वॉशिंग्टन डीसी मधील ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यात बैठक। एलन मस्क यांच्या भेटीनंतर मोदींची एक्स पोस्ट। अवकाश, तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेने भारताचा प्रयत्न या विषयांवर चर्चा केल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृतासह आज सकाळी प्रयागराजला कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार। त्यानंतर दिल्लीत आयोजित गृह विभागाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार। प्रयागराज येथे महाकुंभात आज साधू संत त्रिजटा स्नान करणार। त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभाच्या भूमीवरून प्रस्थान करतील। कुंभमेळ्यात 4 नवे विश्वविक्रम होणार। 15,000 सफाई कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरात 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार। 300 कर्मचारी नदी स्वच्छ करणार। त्रिवेणी मार्गावर 1000 ई-रिक्षा चालवणार। 10,000 लोकांच्या हाताचे ठसे काढण्याचाही विक्रम होणार। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड। सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही राहिलेले आहेत। काँग्रेसचा तरुण आणि गांधी परिवाराशी जवळचा असलेला त्यांचा चेहरा आहे। मनुवाद्यांनी सुरू केलेल्या अशोभनीय कृत्याविरोधात आवाज उठवणार। नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एल्गार। विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती। वडेट्टीवारांवर काँग्रेस नेत्यांनी जबाबदारी सोपवली। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेतून विधानसभेत गेलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागांवर निवडणूक होण्याची शक्यता। यासाठी विधिमंडळाच्या वतीने निवडणुकीसाठीचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर सादर। एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार। नगर विकास विभाग, म्हाडा, SRA आणि इतर विभागांचा आढावा घेण्यासाठी ही कोऑर्डिनेशन विभाग काम करणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर। मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। या दरम्यान ते जिल्हा परिषद शाळेला भेट देणार। काळाराम मंदिर दर्शन घेणार। सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठकही घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर आभार सभा। सभेची तयारी सुरू। मंत्री दादा भुसे यांनी केली सभास्थळाची पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जाणार। 15 फेब्रुवारीला रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची आभार सभा। नांदेडमध्ये आज भारतीय जनता पक्षाची संघटक बैठक होणार। या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। महिला आणि बालकांच्या प्रश्नांबाबत विविध अधिकारी आणि विभागांची घेणार आढावा बैठक। राजन साळवींनंतर शिंदेंकडून ठाकरेंना दुसरा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अजित पवारांचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा सुपुत्रासह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश। विधानसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गटानं त्यांचं तिकीट कापलं होतं। नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। 28 फेब्रुवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत झाली होती कारवाई. गैरसमजातून हे आदेश दिल्याचं नवीन पत्रातून स्पष्ट. अकोल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिरकड आणि राजदत्त मानकर यांचं अपघातात निधन. शिवर गावाजवळ पेट्रोल पंपासमोर ट्रकने बिरकड यांच्या दुचाकीला धडक दिली. उद्या अंत्यसंस्कार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिला. पक्षप्रवेशावेळी राजन साळवींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा. ठाकरेंची शिवसेना सोडावी लागली म्हणून डोळ्यात दुःखाचे अश्रू, पण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मिळतोय म्हणून आनंदाचे अश्रू. राजन साळवींची प्रतिक्रिया. 2024चा पराभव माझ्या जिव्हारी लागला. मला मंत्री करावं म्हणून शिंदेंनी ठाकरेंकडे शिफारस केली होती. राजन साळवींचा दावा. तर प्रत्येक वेळी मंत्रिपदानं कशी हुलकावणी दिली याचीही साळवींकडून आठवण. राजन साळवींच्या पक्षप्रवेशामुळे किरण सामंत नाराज नाहीत. मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. राजन साळवींचा खऱ्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जिथे पक्षाचे हात बळकट होणार असतील तिथे उदय सामंत आणि किरण सामंत कॉम्प्रोमाइज करायला तयार. सामंतांचं वक्तव्य. बाळासाहेब गेल्यानंतर घरगडी नोकर अशी वागणूक दिली गेली म्हणून उठाव करावा लागला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. ज्या पक्षात विचाराला लागली वाळवी तिथे कसा राहील साळवी अशीही केली टीका. मी त्यांच्या विरोधात काम करत होतो असा त्यांचा आरोप असेल तर वेळीच त्यांनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार का केली नाही. विनायक राऊतांची राजन साळवींवर टीका. पराभव जिव्हारी लागल्याचं साळवींनी केलं होतं वक्तव्य. विधानसभा निकालानंतर दुसऱ्या दिवशी साळवींनी पक्षप्रवेशाची चाचपणी सुरू केली. साळवी भाजपमध्ये जाणार होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांचा दावा. पक्षप्रवेशाआधी राजन साळवी आणि एकनाथ शिंदेंचा एकाच गाडीतून प्रवास. यावेळी किरण सामंतही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पीएमयूच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा. नियोजित वेळेत विकास कामे मार्गी लावण्याचे अजित पवारांचे निर्देश. मंत्रालयात झाली बैठक. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. विविध विषयांच्या मागण्यांचं दिलं निवेदन. धनंजय मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. देवगिरी निवासस्थानी दोघांमध्ये 1 तास चर्चा. शासकीय कामकाजासाठी दोघांची भेट झाल्याचं धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून स्पष्ट. महिला आणि बालविकास विभाग 18,882 पदांची भरती करण्यात येणार. महिला आणि बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. जेवणावर बंधनं घालणं म्हणजे लोकशाहीचा गळा घुटण्यासारखं आहे. एकनाथ शिंदेंकडे जेवायला जायचं नाही ते ठीक आहे, मात्र एक वेळ काय जेवायचं याची देखील परवानगी घ्यावी लागेल अशी परिस्थिती. आदित्य ठाकरेंनी खासदारांना सूचना केल्यावरून उदय सामंतांची टीका. ज्यांच्या आजोबांना नेते मातोश्रीवर भेटायला यायचे त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय. हा मराठी अस्मितेचा अपमान नाही का? चित्रा वाघ यांची आदित्य ठाकरेंवर एक्स पोस्टच्या माध्यमातून टीका. राजन साळवींचा प्रवेश. शरद पवारांच्या हस्ते झालेला एकनाथ शिंदेंचा सन्मान. यामुळे ठाकरे सेना बिथरली. शहाजी बापू पाटलांची टीका. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून राहुल गांधींच्या दारात उभे राहिले. शहाजी बापूंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा आरोप. त्या बी टीमची अद्याप चौकशी झाली नाही. ही बी टीम कोण चालवतं हे सर्वांना माहीत आहे. धनंजय देशमुख यांचं वक्तव्य.
धनंजय देशमुख यांनी घेतली अशोक मोहितेंची लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे भेट. अशोक मोहितेला काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या बातम्या पाहत असल्यानं जबर मारहाण झाली होती. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत असून या पथकात 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबलचा समावेश. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना रस्त्यावर. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर साकेनाका जंक्शन येथे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन. सोलापूरकरांच्या फोटोला मारले जोडे, फोटो पेटवला. अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री. वित्त विभागाच्या सन 2024-25चं सुधारित अंदाजपत्रक निश्चित. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. परभणीत आज कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन. मंत्री उदय सामंत, मेघना बोर्डीकर उपस्थित राहणार. 6 किलो वजनाचा कोंबडा, बुटकी म्हैस आणि चायनीज बोकड ठरणार आकर्षण. अल्प दरात हेलिकॉप्टर राईडचाही परभणीकरांना आनंद घेता येणार. अमरावतीमध्ये आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जोडणी 2 दिवसात सुरू केली जाणार. दिल्लीतील नोएडात तयार करण्यात आलाय शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा. पुण्यातील आंबेगाव येथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. हिंगोलीमध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. श्री क्षेत्र भगवानगडावर संत ज्ञानदेव महाराज मंदिरासह विविध संतांच्या मंदिराचं बांधकाम सुरू. यासाठी पाटोदा तालुक्यातील थेरला येथील ग्रामस्थांनी दिली 2 कोटी 1 लाख रुपयांची देणगी. गावातील महिलाही मंदिराच्या कळसासाठी 12 लाख रुपये देणार. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांनी गडावरील मुख्य मंदिराला स्पर्श करून झाली देवभेट. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष केला. भिवंडीच्या पांडवगडावर सापडले पांडवकालीन शिवलिंग आणि पुरातन पादुका. पांडुकेश्वर नाव देत ग्रामस्थांची पूजा करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. उन्हाळ्यापूर्वीच लिंबांच्या दरात मोठी वाढ. 1 रुपयाच्या लिंबाला मोजावे लागतायत 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्यानं किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. पत्रा चाळीची घरं तयार. लवकरच चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील 672 सदनिकांच्या उभारणीचं काम पूर्ण. नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार. सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी 1 कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधन क्षेत्रासाठी केंद्राला महत्त्व. सरकारी कार्यालय परिसरात राज्य सरकारकडून 200 LED होर्डिंग उभी करण्यात येणार. यासाठी 100 कोटींच्या निधीला सरकारकडून प्रशासकीय मान्यता. राज्यातील कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपक्रम. मुंबई महापालिकेच्या 1400 कोटींच्या सफाईच्या कंत्राटाचा वाद हायकोर्टात. नियमानुसार सफाईचं कंत्राट बेरोजगारांनी देण्यात अडचण काय? नियमांचं पालन होत नसताना राज्य सरकार पालिकेवर कारवाई का करत नाही? हायकोर्टाचा सवाल. पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं आणि विसर्जित करण्यावर बंदी. पुणे महापालिकेचे आदेश. पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार. सिडकोने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रार्थनास्थळे तोडू नयेत. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची सिडकोला सूचना. सिडकोचे एमडी विजय सिंघल यांच्यासोबत मंदा म्हात्रे यांची बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील राज्य शासन संरक्षित स्मारकांच्या कामांचा मंत्री आशिष शेलारांकडून आढावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ आणि स्मारकांच्या परिसर विकास कामांचा घेतला आढावा.
इंडियाज गॉट लेटेंट वादग्रस्त प्रकरण. मुंबईच्या खार पोलिसांकडून रणवीर अलाहाबादियाला दुसरा समन्स. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. रणवीर अलाहाबादियानंतर आता सारंग साठेचा शो वादात. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शोच्या विरोधात मनसे चित्रपट सेना संतप्त. पुण्यातील शो बंद पाडण्याचा दिला इशारा. भाडीपाने अतिशय निर्लज्ज कांदेपोहेच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या. फेअर प्ले ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. चिंतन शाह आणि चिराग शाह यांना 2 दिवसांसाठी ईडी कोठडी. अहिल्यानगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिक व्यापक करण्याचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा निर्णय. 10 मार्चपर्यंत शहरात कारवाई केली जाणार. भिवंडी शहरात 5 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम 15 फेब्रुवारी रोजी केलं जाणार. त्यामुळे पाणी कमी दाबाने सोडलं जाईल. पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील घराची संरक्षण भिंत कोसळली. भिंत गॅरेजमध्ये उभ्या कारवर कोसळल्यानं कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. गोरेगाव रेल्वे स्थानकावरून 5 वर्षाच्या मुलाचं अपहरण. आरोपीला 24 तासात अटक. 5 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला तामसा पोलिसांनी केली अटक. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील मुख्याध्यापक राजू सिंग चौहान यांनी अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केले होते. भाईंदर पूर्वेतील शिवार गार्डनजवळ शालेय विद्यार्थ्यांमध्ये भांडण. मुलांची एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळ. एका नागरिकाने केला व्हिडिओ शूट. व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या कराड तालुक्यात दांगट वस्तीत 30 वर्षीय महिलेवर तरुणाकडून कोयता हल्ला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयात 25 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्याने पुणे शहरातील विविध भागात 50 ठिकाणी घरफोड्या केल्या. त्याच्याकडे बनावट 49 चाव्या होत्या. बनावट ऑइल विकणारे 2 जण पुणे पोलिसांच्या ताब्यात. हडपसरमधील युनिक ऑटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्ट या दुकानात पोलिसांचा छापा. 3,11,045 किमतीचा मुद्देमाल जप्त. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात अपघातग्रस्त वाहनात सापडला 3 किलो अफू. कार राजस्थानहून चेन्नईला जात होती. कार अपघातात एकाचा मृत्यू, 6 जखमी. पोलिसांनी कार आणि अंमली पदार्थ जप्त केले. बीडच्या धर्मापुरीत किराणा दुकानाच्या आड सुरू असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांची धाड. 14 लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4,93,00,000 रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त. लॅपटॉप बॅगेतून सिंथेटिक हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक. CISF कर्मचाऱ्यांची कारवाई. जालन्यात कॉपी बहाद्दरांवर पोलीस आणि महसूल पथकाकडून आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार. हे पथक जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर अचानक जाऊन पाहणी करणार. पनवेल महामार्गावरील कोण फाट्याजवळ लालपरीचा भीषण अपघात. बसची झाडाला धडक. 3 ते 4 प्रवासी जखमी. अपघाताचा CCTV समोर. कणकवलीमधील गड नदी नजीकच्या धोकादायक वळणावर अपघात. ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात आई आणि मुलगा गंभीर जखमी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प. सोलापुरात रेल्वेच्या धडकेत ज्युनियर इंजिनियरचा मृत्यू. बाळ रेल्वे स्थानकाच्या परिसरातील घटना. जालन्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोदामाला आग. फर्निचर आणि जुनी कागदपत्रे जळून खाक. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कुलस्वामी सूतगिरणीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं यात नुकसान झालंय. परभणीतील 7 नगरपालिकांना 42 फायर प्रॉक्झिमिटी सूटचं वितरण. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची गैरसोय दूर.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा. युवा प्रशिक्षणार्थींचा 6 महिन्यांचा कालावधी संपत असल्यानं कालावधीत वाढ करण्याची मोर्चाद्वारे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.